बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुषांना माझा मानाचा मुजरा. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर गुरुजन वर्ग व उपस्थित सर्व गावकरी मंडळी, सर्वांना माझा नमस्कार. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजासत्ताक सुरू झालेला दिवस. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपली भारत माता पारतंत्र्याच्या बेड्यातून, पारतंत्र्याच्या साकड्यातून मुक्त झाली. आपण स्वतंत्र झालो. या स्वतंत्र भारताच्या सुरुवातीतील आपल्याला संविधान तयार करण्याची आवश्यकता होती. राज्यघटना लिहिण्याचे मार्गदर्शन भारताला करावे. राज्यघटना लिहिण्यासाठी एका विद्वान व्यक्तीची मदत आपल्याला करावी अशी विनंती त्या काळी आपण ब्रिटिशांना केली होती. परंतु त्यांनी उत्तर दिले. राज्यघटनेची तज्ञ, या विषयात केलेले कायदे, पंडित, पत्रकार, अर्थशास्त्रज्ञ, समाज सुधारक, तत्वज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मदत तुम्ही घ्या. हीच तुमची देशाची घटना लिहू शकतात. मग एक मसुदा समिती तयार करण्यात आली. मसुदा समितीचे अध्यक्ष भीमरावजी आंबेडकर होते आणि खूप मेहनतीने राज्यघटना लिहिली. या राज्यघटने नियमानुसार 26 जानेवारी 1950 सालापासून आपला देश प्रगतीच्या, विकासाच्या आणि समृद्धीच्या मार्गाकडे वाटचाल करू लागला. अत्यंत विपरीत परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण गेले. शाळेत शिकत असताना अपृष्ट नावाखाली त्यांना वेगळं बसवलं जात असतं. कोणी ताण लागली तर कोणी दररोज त्यांच्या ओंजळीमध्ये पाणी उधळत असत. या भेदभावाबद्दल त्यांच्या मनात अत्यंत राग होता, प्रचंड चिड होती. आपल्या बांधवांना या गुलामगिरीतून, या लाचारीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी निश्चित संकल्प घेतला. ते उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. अत्यंत विपरीत परिस्थिती असताना, पैशाचा अभाव असताना, परंतु प्रचंड आत्मविश्वास, दुर्बल इच्छाशक्ती याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक अडचणीवर मात केला. आपल्या बांधवांना या गुलामगिरीतून, या लाचारीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी 18 तास अभ्यास केला, खूप कष्ट घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनक्रमाद्वारे अनेक वाईट परिस्थितीसमोर जावे लागे, अनेक परिस्थितीसमोर लढावे लागे, परंतु या महामानवाने वाक्य सिद्ध करून दाखवले. मित्रांनो, जेवढा तुमचा रस्ता कटर, जेवढा तुमच्या रस्त्यात काटे, तेवढेच तुमचे यश मोठे, तेवढेच तुमचे यश मोठे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपविते. जाता जाता इतकेच बोलते की अगर मेरे भीमजी ने कलम नहीं चलाई होती तो एक खुशियों का सिलसिला ना होता. अगर मेरे भीमजी ने कलम नहीं चलाई होती तो खुशियों का सिलसिला ना होता. बेरंग रहती और जमीन व आसमान का नीला ना होता. भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, भारत तो कब का कंगाल हो जाता यारो. इस भीमजी से हमको हीरा मिला ना होता, इस भीमजी से हमको हीरा ना मिला होता. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.